जय शिवराम मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर इथं तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, कपकॅट ॲप चालू करण्यासाठी आपल्याला पहिले VPN एखादा प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचा आहे. माझ्याकडे इथं VPN आहे. त्याच्यामध्ये सिम्पली जायचं आहे. गेल्यानंतर काय करायचं आहे, इथं आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे. कनेक्ट केल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. नंतर सिम्पली आपल्याला कट कॅब ॲपमध्ये जायचं आहे. तर लोड होऊन द्यायचं आहे. लोड झाल्यावरती तुम्ही पाहू शकता इथं माझे जे प्रोजेक्ट आहे मी केलेले ते इथं लोड झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं हे प्लसचं आयकन दिसतं न्यू प्रोजेक्ट नाव म्हणून, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं अल्बममध्ये जायचं आहे. जे तुम्हाला फोटोचा व्हिडिओ तयार करायचा आहे तो फोटो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी इथं सिलेक्ट केला आहे. सिलेक्ट करून इथे ॲडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं ॲड होऊन द्यायचं आहे. एंडिंग जी आहे आपल्याला ती डिलीट करून असं त्याच्यावर टच करून इथं डिलीटचं ऑप्शन दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जो बी तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये जे व्हिडिओ ऑडिओची लिंक दिलेली आहे तिथं तुम्हाला ती लिंक भेटून जाईल. ते ऑडिओ डाउनलोड करायचं आहे. मी इथं ॲड करून घ्यायचं. तुम्हाला इथं ऑडिओचं ऑप्शन दिसतंय, साऊंडचं ऑप्शन दिसतंय. साऊंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, लोड होऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लोड होऊन द्यायचं, थांबायचं आहे. लोड होतं आहे इथं. रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे, नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यानंतर खालूनच कमी लोड होतं आहे. तर मित्रांनो इथं बघू शकता आपल्या इथं लोड झालेलं आहे. इथं तुम्हाला फाईलचं आयकन दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जे आपलं ऑडिओ आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी इथून प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही, इथं आपला ऑडिओ आलेला आहे. बघू शकता असा ऑडिओ आलेला आहे. त्याची जी लांबी आहे त्याचा आपल्याला तिथं फोटो वाढवून घ्यायचा आहे. फोटोवर इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं याला लांबून घ्यायचं आहे जितका आपला साऊंड आहे. की लांबून झाल्यावर काय करायचं आपल्या मित्रांनो, फोटोवर पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. आपला जितका फोटोचे ॲडजस्ट करून घ्यायचं, तुम्हाला जसा ॲडजस्ट व्हायला तसा. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला जिथं मी स्प्लिट करायचं सांगतो फोटो तिथं स्प्लिट करायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही, इथं 2 सेकंद आहे, तिथं स्प्लिट नाही करायचं. इथं 4 सेकंदवर यायचं आहे. इथं फोटोवर सिलेक्ट करायचं आहे. इथं स्प्लिटचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. 6 सेकंदावर आपल्याला स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर पुढे यायचं आहे. 8 सेकंदावर आपल्याला स्प्लिट करायचं आहे. पुढे यायचं आहे. 10 सेकंदावर आपल्याला स्प्लिट करायचं आहे. पुढे यायचं आहे. 12 सेकंदावर आपल्याला स्प्लिट करायचं आहे. पुढे यायचं आहे. 14 सेकंदावर आपल्याला स्प्लिट करायचं आहे. 16 सेकंदावर यायचं आहे आणि इथं स्प्लिट करायचं आहे आणि आपलं स्प्लिट करायचं काम इथं संपलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे स्प्लिट करण्याचं काम आपलं संपलेलं आहे. ॲनिमेशन ह्या व्हिडिओमध्ये एक बी नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ करण्याचं सोपं जाणार आहे. तुम्हाला मी व्हिडिओ इफेक्ट ॲड करतो, त्याच्यानंतर भेटतो. तर मित्रांनो इथं बघू शकता मी इथं इफेक्ट ॲड करून घेतलेले. तुम्हाला जसे जसे इफेक्ट सांगाल तसे तसे क्लिक करायचे, तुम्हाला तसे तसे ॲड करायचे. तर इथं मी तुम्हाला म्हणलं व्हिडिओ इफेक्ट्सवर जा, तर इथं व्हिडिओ इफेक्ट्सवर क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला म्हणलं बॉडी इफेक्ट्सवर जा, तर बॉडी इफेक्ट्सवर क्लिक करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपला इफेक्ट येतो डायमंड झूम. डायमंड झूम म्हणल्यावर तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट्स क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगमध्येच थांबायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही, इथं डायमंड झूम म्हणून इथं इफेक्ट नाव येतं आहे. ते तुम्हाला करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, राईटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी इथं ते ॲड केलेलं आहे, याला डिलीट करून टाकतो. आणि तुम्ही त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं जमेल तसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं त्याच्या खाली बघू शकता आणि त्याची जर लेंथ आहे डायमंड झूमची तुम्हाला जशी कमीच ठेवायची. मी बघू शकता बीटच्या थोडी पुढे ठेवलेली आहे, अशी तुम्हाला ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही जस्ट खालीच बघू शकता मिनी रेनबोमधून एक इफेक्ट आहे, ते तुम्हाला ॲड करायचं आहे. तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यावर इकडे स्क्रॉल करायचं असं, इकडे मी इकडून तुम्हाला दाखवतो. ट्रेंडिंगहून इकडे स्क्रॉल करायचं आहे. त्याच्यानंतर लव जे दिसतं आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. लव नंतर आपल्याला खाली स्प्लिट असं असं वरती करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता, इथं मिनी रेनबोमधून एक इफेक्ट आहे, तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, राईटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी आधीपासूनच ॲड केलेलं त्याच्यामध्ये ते डिलीट करून टाकतो. त्याच्यानंतर तुम्हाला त्याची लिंक आहे ते आपल्याला
4 सेकंद लूक न्यायची. त्याच्यानंतर राईटच्या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं. त्याच्यानंतर मित्र तुमचा आपलं जो पुढचं स्प्लिट केलेला जो क्लिप आहे त्याच्यावर आपल्याला हे बटरफ्लायचा इफेक्ट स ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवू शकतो मी व्हिडिओच्या व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि जस्ट जे आपण लवचे आपण आत्ता ॲड केला आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढेच बटरफ्लाय म्हणून इथं ऑप्शन आहे. इथं बटरफ्लाय ड्रीम म्हणून एक ऑप्शन आहे. त्यावर क्लिक करायचं आणि ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला मी इथं माझा डिलीट करून टाकतो. मी आधीच ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याची लेंथ आहे एवढी क्लिप आहे तेवढीच आपली इथं लेंथ ठेवायची आहे. नंतर राईटच्या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर जस्ट पुढं तुम्ही बघू शकता पुढच्या क्लिपवर गॅस वेव्ह म्हणून एक इफेक्ट आहे. त्यासाठी आपल्याला बॉडी इफेक्ट्सवर जायचं आहे. बॉडी इफेक्ट्सवर गेल्यानंतर आपल्याला ग्लोईंग लाईन्स म्हणून एक ऑप्शन दिसेल. त्याच्यानंतर असं स्क्रोल करायचं वरती. स्क्रोल केल्यानंतर वरती तुम्ही बघू शकता स्क्रोल केल्यावर स्क्रोल करीत जायचं. त्याच्यानंतर इथं त्या खाली इथं बघू शकता गॅस वेव्ज म्हणून एक इफेक्ट आहे. तर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि राईटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी इथे ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता. तुम्हाला काय करायचं आहे याची लेंथ आपल्याला इतकी ठेवायची जितकी क्लिप आहे आपली तितकी ठेवायची आणि ॲड करून टाकायचं म्हणजे राईटच्या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं आहे. मी डिलीट करून टाकतो मी ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर जस्ट पुढं बघू शकता तुम्ही मिरर 3 म्हणून इथं इफेक्ट आहे. तिथं सिम्पली तुम्हाला सापडू शकतं. त्याच्यानंतर आपल्याला मिरर 3 ॲड करायसाठी व्हिडिओ इफेक्ट्सवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं स्क्रोल करायचं आहे आडवं. त्यानंतर पुढं जायचं आहे. इथं स्प्लिटच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मिरर 3 म्हणून एक इफेक्ट आहे. त्याला आपल्याला असं सिलेक्ट केल्यानंतर राईटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्याची लेंथ इतकी ठेवायची आहे अशी जितकी आपली क्लिप आहे आणि तुम्हाला ॲडजस्टच्या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला ॲडजस्ट बी करता येतं असं. तुमच्या हिशोबाने जसं ॲडजस्ट करायचं तुम्हाला तसं ॲडजस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मी आधीच ॲडजस्ट क्लिप ॲड केलेली म्हणून मी डिलीट करतो. तुम्ही ॲड करून राईटच्या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं. त्याच्यानंतर जस्ट आपण पुढं बघू शकतो. स्प्लिट फिकर म्हणून एक इफेक्ट आहे. त्याला आपल्याला ॲड करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्सवर जायचं आहे. त्यानंतर ट्रेंडिंगमध्येच थांबायचं मित्रांनो तुम्हाला. वर स्क्लॉर करायचं आहे वरती करायचं आहे. त्यानंतर इथं बघू शकता स्प्लिट फिकर म्हणून एक इफेक्ट आहे. तर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर राईटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला याची लेंथ आपल्या व्हिडिओ जितकी क्लिप आहे तितकीच ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी डिलीट करून टाकतो. मी ॲड केलेलं आहे. तुम्ही सिम्पली त्याच्यावर राईटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही इथे ॲनिमेशन आपण एक मित्रांनो ॲड केलेलं आहे. इथे इफेक्ट नाही लावलेलं तर तुम्हाला काय करायचं आहे इथं रिटर्नच्या बटनला दाबायचं आहे. त्याच्यानंतर जो फोटो आहे आपल्या त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ॲनिमेशन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इनमध्येच थांबायचं आहे आणि फेड इन हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्याची लेंथ जितकी मी ठेवली ही काढली तितकी ठेवायची 5 सेकंड काढली 0 ठेवायची आणि राईटच्या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं. ॲनिमेशन लागलेलं आहे. त्याच्यानंतर डबल इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्याच पुढचे ॲनिमेशन लावल्यावर इथं बघू शकता तुम्ही रोटेशन ट्विस्ट म्हणून एक इफेक्ट आहे. ते आपल्याला ॲड करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्ट्सवर जायचं आहे. केल्यानंतर इथं तुम्हाला ग्लोईंग लाईनच्या पुढच्या इफेक्टवर यायचं आहे आणि तिथं तुम्ही बघू शकता रोटेशन ट्विस्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सिम्पली राईटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याची लेंथ आपल्याला इतकी करून घ्यायची आहे. मी ॲड केलेलं आहे. तुम्ही राईटच्या बटनवर दाबायचं आहे. मी याला डिलीट करून टाकतो. त्याच्यानंतर पुढे बघू शकता एंजल विंग्स म्हणून एक इफेक्ट आहे. ते आपल्याला ॲड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला बॉडी इफेक्ट्सवर जायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला ग्लोईंग लाईन्स म्हणून बॉडीचं ऑप्शनवर आल्यावर ग्लोईंग लाईन्सच्या इफेक्टवर यायचं आहे. त्याच्यानंतर स्क्रोल करायचं आहे वरती. एंजल विंग्स म्हणून इथं कोपऱ्यात दिसेल तुम्हाला. त्याच्यावर सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर राईट करायचं आहे आणि सिम्पली आपला जितका फोटो आहे तितके ॲड करून घ्यायचे. मी इथे ॲड केलेलं डिलीट करून टाकतो आणि सिम्पली आपलं बघू शकता सगळा व्हिडिओ इथे एडिट झालेला आहे मित्रांनो. तुम्ही बघा कसा व्हिडिओ झाला आणि इथून सिम्पली आपल्याला एक्सपोर्ट म्हणून इथं वर बघू शकता ॲरो आहे कोपऱ्यात त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं जितकं एक्सपोर्ट होतं आहे तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. एक्सपोर्टिंग इथं बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. आपला यूट्यूबचा फर्स्ट व्हिडिओ होता. धन्यवाद. जय शिवराय.